भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड आणि काँग्रेस समर्थक उमेदवार अपक्ष प्रफुल्ल अग्रवाल या दोघांनीही निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नाना पटोले यांनी भाजपने ईडीची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता। यावर प्रफुल्ल अग्रवाल यांना विचारले असता, आमच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या वतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आमच्या कार्यकर्त्यांच्या दारू दुकानावर पोलिसांनी धाडी टाकल्या। तसेच आमच्या नेत्यांना पोलिसांनी भाजप आमदारांसोबत बोला असं सांगत धमकावलं, असे आरोप करत अशा पद्धतीचं राजकारण कधी बघितलं नव्हतं। भाजपच्या अशा राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही, असेही प्रफुल्ल अग्रवाल म्हणाले। असं आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या रणनीतीचा भाग म्हणून आदरणीय नानाभाऊ पटोले, आदरणीय गोपालदास अग्रवाल साहेबांच्या आदेशानुसार माजी जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड साहेबांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, मी काँग्रेस पक्षाचा समर्थित उमेदवार आणि नरेश भाऊ ईश्वरकर यांनीही समर्थित उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता। त्याच्यानंतर पक्षाची बैठक झाली विड्रॉलच्या दिवशी आणि त्या बैठकीच्या नंतर जे निर्णय आला त्याच्यामध्ये असा आला की आपण सर्वांनी मिळून ईश्वरकर साहेबांना मदत करायची आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवार समर्थित उमेदवार म्हणून त्यांना आपण सर्वांनी समर्थन जाहीर केलेलं आहे। काय झालं, आमच्या गटनेता राकेश ठाकूर गोंदिया नगरपालिकेचे त्यांच्यावर खोटे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला। ईश्वरकर साहेब जे उमेदवार आहे त्यांच्यावर संदिग्ध महिलाचा बलात्कार, असा कधी होऊ शकत नाही संदिग्ध महिलाचा बलात्कार, परंतु ते गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचे रेकॉर्ड्स आहे। उषाताई सहारे जिल्हा परिषदेचे सदस्य आहे, त्यांच्या घरी चोरी झाली, ठाणेदार सांगतो की त्यांच्याशी संपर्क साधावा। आपल्याला सांगतो राकेश ठाकूरला सांगण्यात आला की आपले भाजपच्या आमदारांशी पहिले बोला। गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये असा राजकारण कधी बघितलं नाही। प्रत्येक माणसाला पोलीसची धमकी, आमच्या एका नगरसेवकाच्या मुलांवर प्राणघातक हमला झाला। जगदीश येवलाच्या दारू दुकानवर पोलिसने रात्री 2 वाजता रेड केली। असा सर्व राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीची सरकार करत आहे। याला आम्ही कोणीही बळी पडणार नाही। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।